तर काय इथं ब्लॉग एंड करायची बारी आलेली आहे. अँड एक शब्द आमच्या मित्रासाठी जो आज इथं आपल्यासोबत नाहीये, अरुण तुपे. तर त्याचं इन्सिडेंटली आता काल झाला ना, आज सकाळी तर त्याची डेथ झाली अटॅकमुळे वगैरे. तर भावपूर्ण श्रद्धांजली आमच्याकडून, माझ्या पूर्ण फॅमिलीकडून किंवा मित्रांकडून, सगळ्यांकडून. तर असं कोणासोबत बी नाही होय, खरंच नाही. कारण की खूप जास्त हर्टफुल आहे ही गोष्ट, की अचानक ही गोष्ट कळाली आम्हाला सगळ्या उठल्याबरोबर. आणि सगळ्यांचे कॉल वगैरे सगळ्यांचे चालू की यार तो गेला. पण आम्ही तोपर्यंत सिरियस नव्हतो, जोपर्यंत आम्ही स्वतः कोणाला तरी एखाद्या अशा पर्सनला विचारू की हा हे खरं आहे का. तर मग तो पर्सन आम्हाला भेटला आणि सांगितलं हे खरं गोष्ट आहे. अँड हे सगळं झालंय. सो हे कोणासोबतच नको व्हायला. अँड भाई तुझं काही? मी तर एवढंच म्हणणार आहे की अरुण भाऊ जे होते की हे राहायला पण आमच्या एरियामध्येच होते आणि भरपूर चांगले दिलदार व्यक्ती होते. कधी पण भेटले वगैरे तर असं खाली हात जाऊ देत नव्हते. काही ना काही घे, कोल्ड्रिंक घे, काही ना काही घे, मजाक हसी मजाक. आणि मेन म्हणजे टॅलेंटेड माणूस होता. शायरी झालं, सॉन्ग रायटिंग झालं, ऑलराऊंडर. त्याच्यानंतर रॅप झालं, कॉमेडी तर चालूच असते, शॉर्ट फिल्म्स असतात. या भरपूर क्षेत्रामध्ये त्यांनी खूप नाव कमावलं. मल्टी टॅलेंटेड माणूस होता. तर सगळ्यात पहिला मला पण असं वाटलं होतं कंटेंट क्रिएटर. मला पण असं वाटलं की मला त्या टाइमपासून मी आज दिवस असा वाईट झाला तर काही की दिवसभर तेच बघते स्टोरीज. कोणी स्टोऱ्या ठेवल्या, भरपूर लोक रडतायत वगैरे. आमच्या ग्रुपमध्ये पण भरपूर या स्टोरीजच्या या गोष्टीबद्दल चर्चा झाली की बाई कसं काय गेला. मला पण विचारतं भरपूर लोक, मला भरपूर लोकांनी DM केले, इथून केले, पुण्यावरून केले. तर मला असं वाटतंय की खूप दुःखद बातमी झाली आपल्यासोबत. आणि सगळ्यात मेन गोष्ट ना, एक गोष्ट अशी आहे की जो माणूस आहे ना सध्या अवेलेबल, त्याला टाइम द्या, आहे की नाही. कारण की कधीच कोणती गोष्ट सांगून येणार नाही की कोणासोबत काय होईल, काय घडेल. त्याच्यामुळे सगळ्यासोबत हसून खेळून मिळून राहा आणि सगळ्यांना जेवढं होईल तेवढं प्रेम दाखवा. असं नाही भाई, भांडणं सगळ्यांची होतात, भांडणं सॉर्ट आउट करणं आलं पाहिजे माणूस, नाही का. कारण की बरेच लोक भांडणामुळे लांब चालले जातात आणि बोलणं सोडून देतात. पण ते बोलणं सोडल्यानंतर जर एखाद्यासोबत असं घडलं ना, खूप रिग्रेट राहतं मनात की यार आपण शेवटचं त्याला बोलून नाही का, नाही. त्याच्यामुळे म्हणतो की जे काही तुमचे मित्र असतील ना, त्यांना सगळ्यांना जपून ठेवा, एकत्र ठेवा आणि हे भांडणं वगैरे सॉल्व्ह करायची हिंमत ठेवा, नाही का. सोडू नका. ठीक आहे, मान्य आहे भांडणं होतात, पण किती दिवस, 2 दिवस 3 दिवस नंतर तर सॉर्ट करून घ्या ना. तर एवढीच माझ्या एक लास्ट मेसेज असत की तुमचे जितकं पण मित्र वगैरे कोणी असेल त्यांना जपून ठेवा आणि फॅमिलीला पण टाइम द्या. अँड सगळ्या गोष्टी सोबत घेऊन चाला. आणि वाईट वाटतं या गोष्टीसाठी, पण आता ठीक आहे, सगळ्या गोष्टी संपर्क करताय, सगळेजण संपर्क करताय या गोष्टीत. बट इट्स ओके. तर चला ब्लॉग एंड करूया तिथं आणि परत एकदा ब्लॉग पूर्ण श्रद्धांजली भाऊला भाऊ भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये. What's up everybody, it's Shinu back it again. झालं ओपी गेली, बर्ड्स गेले रे. न्यू आनंद जर काही आता स्विमिंग पूलचं रेट विचारून नाही एकदा, जर असलं बजेट मध्ये तर जाऊया स्विमिंग पूल मध्ये. आम्ही जातो. तुम्ही फक्त एक काम करा, इथं स्कॅनर टाकलंय, स्कॅनरवरती पैसे सेंड करा 200-200 रुपये. स्विमिंग पूलला जाऊन जरा जेवण वगैरे करतो. भेटले का? हा मग मेरी जान भैया, ते 200 रुपयाच्या आता डायरेक्ट गेले असते 2,500 गाडी गेली नाही त्याच्यावरून. नाही, तुझ्यावर भरोसा आहे तेवढा म्हणा, गाडी तर नाही जाऊ देणार. तर गाईज हे बघा, फुल्लाटोच्या माहिती कुठे स्विमिंग पूल कुठे? लफडे हजार तर सगळे सगळे आता वाईट अँगल घेतलेले सगळे. तर गाईज हे बघा, ही फॉर्च्युनर. स्विमिंग पूल कुठे? हा, स्विमिंग पूल कुठे? हे समोर एकदम घे सर. हा, इकडे येतो का? का म्हणतो किराणा घ्यायचा का म्हणते. तर मित्रांनो, आम्ही आलोय स्विमिंग पूल पाशी. आता बघूया, ब्लॉग चालू ठेवतो. भेटला काहीतरी डिस्काउंट तर ठीक. अरे खरंच असं वाटत होतं उडी मारू म्हणे. बुडवून झाल्या मागून हे पण त्या मॅडम म्हणत्या
की ज्यांना स्विमिंग याचं काय म्हणलं रे ज्यांना स्विमिंग तू काहीतरी म्हणलं होतं ना नाही रे नाही डाळे म्हणत होता की असं वाटतंय की लगेच उडी मारावं हा का म्हणतो एक काम कर उडी मार म्हणे नंतर मला पडलो व्हायला काय हा चला वाचवायचे डामा मी जातो मला येते ए शरदले भाई म्हणता तू म्हणला नाही का तू म्हणला की यार उडी मार वाटते हा म्हणतो जाय ना मग पडलो म्हणून सांग लय बकचुकले रे आमच्याकडं तर सीन असा आहे की इथं म्हणतायत की 4 वाजेपर्यंत मुलींची बॅच असते त्याच्यानंतर 5 नंतर तुम्ही येऊ शकता. हा तीच बॅच पाहिजे म्हणा आम्हाला का माल पुण्यावरून त्यासाठी तर आलो म्हणा मी बघा कॅमेरा धरून होतो ना. तर गाईज कोणाला जर करायचा असेल स्विमिंग क्लासेस वगैरे जॉईन तर इथं नंबर आहे येऊ शकता तुम्ही. नका येऊ 300 रुपये चार्जेस आहे नका येऊ काहीच नाही दर्याची गंदी लय ना किराणा बघायला तर गाईज आमचे प्लेअर असे आहेत ना की स्विमिंग लेल आमची गोष्ट पहिले त्या पोरीवरती नजर होती यांची. अरे नाही रे हे म्हणतात अरे यार गोड होती किती गोड बोलत होते मॅडम. हे पाहिलं त्याच्यामुळे 2 दिवस याला हाकललं म्हणे फरार राहतो अंडरग्राऊंड 2 दिवस आला आणि त्याच्यात अशी ताळी बाळा सुखानी जाय कापूस पडला चक्कून पडल्या का चल भया चल तर या कोरला बघा काही याच्यावरून ना नीट जरा सावधान राहा लोकांना येणे माझा अरे 4 जण मग 4 जण मसेल कसं उतरणार तू ठोका आम्हाला त्या दिवशी त्याचा प्रॉब्लेम नव्हता त्या दिवशी हे गाणं म्हणत होतं मग आमचं ते माणूस आमच्या समोर पडलं बरं का ते का म्हणतोय नाही का गिरे गया आम्ही बाबा बघायलो पण नंतर म्हणतो अरे उतराव ना त्या टायमाला भांगच्या गोळ्या घ्यायला जात होतो बाबू आम्ही आमच्या धुंदीत रे अरे 360 डिग्री डायरेक्ट सगळं फिरायला इकडं काही व्हायला भाई आजकाल हो ना. अरे मला कसं वाटलं माहिती काय हे पळवलं ना तर डाऊट कुठे येईल आपणच पाडलं त्याच्यामुळे बरं झालं उचललं आपण थांबलो तिथं. आणि पहिले लोक तुंबेल इथलची मारायला पहिले येतील मारायला उन्हामध्ये सट्टा असंच लागलं असतं मग पहिलेच लागायला सप्पा असं कोणी भेटलं पडेल तर उचलून जा पळत जाऊ नका हे की नाही. एक हात मध्ये तिचा ठेवायचा दुसरा हात राहायच आपला कामासाठी काही विचार करते नव्हते मी मायाला हे चुकीचं आहे. काहीतरी थट्ट बाजायला आता डाळे आपल्याला ब्लॉग मध्ये बोलायला भाई ब्लॉग मध्ये डाळे थट्ट बाजायला नाही रे डाळे बाजू आपले बाप येत बघा हो डाळेवर भरोसा आहे रे मला तुला बाप भाई डाळे बाजून भाई जेवण करायला भाई डाळे पाजणं भाई इंडियन चाललं भाई नाही भाई इंडियनला गाणं डाळे पाजणं. हा तर गाईज मी म्हणतोय की असं लोक समजतात की माझ्यामुळे यांचे लेकर बिघडतात तर असा विषय नाही आहे. मी स्वतः त्यांच्यामुळे बिघडलेलो आहे. हे असाच विषय याच्यामुळे आम्ही बिघडलेलो आहे. मी लय साधा भोळा माणूस आहे. गेल्या 3 वर्ष पहिले मी असं म्हणतो होतो ना की आता खालची मान वरी घालत नव्हतं पण आता वरची मान मी वरी घालतो. वरची मान खाली येत नाही म्हणाल आता वरची खाली येत नाही लवकर. मी लय साधा गाईज गरीब साधा पाता कोण पाता मी साधा काय लय साधा माणूस तयार कर काय कोणाच्या आद्यात म्हणत नसतो मी कधी कोणाला कान पाडीत बी नाही मारल्या लोक मला मारून जाते तुझे तर गोष्ट आहे भाई लक्ष्मी करतो थोडा. आता स्विमिंग पूल मध्ये मॅडमला पाहत होतं अरे नाही ठीक आहे
तुम्हाला 10 रुपयाचा पार्सल तुम्हाला दाखवतो मी का मागतो. 10 रुपये मोठी गोष्ट झाली. पुण्याहून आलं एवढं लांब आम्हाला. विचार कर मग मला खर्च 2000 रुपये झालाय. तिकीट दाखव का? मी सांगतो खर्च काय सांग. माझ्या 3 दिवसाच्या सुट्ट्या 3000 रुपये. सुट्ट्या काय आमच्यासाठी काय 24 तास राहावं लागणार का आमच्यासोबत? घरी जाऊन झोपला ना आता. मग सुट्ट्या आहे ना सुट्ट्या संपला विषय. आणि आईला जाणार होतं ते गेलं नाही आमच्यासाठी गेलं. जालन्याला नाही गेलो तू. ते आधी चांगला ते रे मित्र माझे. शॉर्ट टाप पण आला टाप ते बघितलं अरे पोरी सोळा नाही पोरी दाखव गाडी पाहिजे गाडी BMW ना स्वप्न आहे भाई. तर BMW मी घ्यायची ना आपल्याला फक्त मी चला आता बघू आहे लोक पाच बघा बघा हे अत्याचार होता आमच्यावर इथं. मामा आपले म्हणून सांगतो मी माहिती का. बघा तुमच्या माघारी काय काय बोलतो माहिती का तुम्हाला. अरे कोण मामा म्हणे कोण मामा म्हणे. नुसतं पैसे काढू लागले मला. नुसतं पैसे बघ लोकांना बोलू लागलं की अरे तिकडे कुठं पिता पण सिगरेट तिकडे पुणे काहीच नाही आपल्या आपली सोय भारी हे अशा नादी लागायची नाही यांच्या. काही होणार काय यांच्याकडून. प्रत्येक गोष्टी मागे 3 रुपये टॅक्स लावायची. अलग GST हो प्लस टपरी टॅक्स लावला. टाकू दिली तिथले मत हागलं एका लावले बाउंड्रीच्या बाहेर घेऊन चाललेली टपरी. तर गाईज चाललोय काही आम्ही चाललोय घरी. हा चाललोय घरी मी पण चाललोय घरी. आता जिमच्या टायमाला भेटूया. जिमच्या टायमाला मस्त तुम्हाला ब्लॉग दाखवूया. आम्ही जिम मध्ये उद्या काही करू स्विमिंगला जायचं मग जायचं. जाऊ भाई जाऊ. 100 रुपये ना रे 100 रुपये देऊन टाकू काही विषय नाही. घे ना शमू मी झोपला सुरुवात आपली. काय म्हणले उठ चल उठ उठ तुला भाई लोक जिम मारूया पाठवून पाठवून काय दिसलीस. डायरेक्ट गाडी वॉच आणि तर गाईस फायनली जिम झालेली आहे. वर्कआउट करायचं रे भाईंचो का हो वर्कआउट करायचा. 10 वर्षानंतर बक्षांना स्वतःला असं करून गेलं बक्ष. त्याच्यामुळे वर्कआउट करा. मी जिम लावली म्हणूनच वर्कआउट करायचं तगडं राहायचंय ना माणसाने. नाही तर असं होईल काही दिवसांनी असं राहील. तीन महिन्यानंतर 3 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर 2 महिने सॉरी 2 महिने. हा 1 महिना झाला मग. माणसाची इथून स्ट्रॉंग पाहिजे माणूस. इथून महिना आपण या ठिकाणी घेतला. सर्वजण उपस्थित राहील त्यासाठी आभार. आणि आपण त्याला कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता आणि आपण त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. तर काय इथं ब्लॉग एंड करायची बारी आलेली आहे. अँड एक शब्द आमच्या मित्रासाठी जो आज इथं आपल्यासोबत नाहीये, अरुण तुपे. तर त्याचं इन्सिडेंटली आता काल झालं ना.
आज सकाळी तर त्याची डेथ झाली अटॅकमुळे वगैरे. तर भाऊ पूर्ण श्रद्धांजली आमच्याकडून, माझ्या पूर्ण फॅमिलीकडून किंवा मित्रांकडून सगळ्यांकडून. तर असं कोणासोबत बी नाही होय, खरंच नाही. कारण की खूप जास्त हर्टफुल आहे ही गोष्ट की अचानक ही गोष्ट कळाली आम्हाला सगळ्या उठल्याबरोबर. आणि सगळ्यांचे कॉल वगैरे सगळ्यांचे चालू की यार तो गेला. पण आम्ही तोपर्यंत सिरियस नव्हतो, जोपर्यंत आम्ही स्वतः कोणाला तरी एखाद्या अशा पर्सनला विचारू की हा हे खरं आहे का. तर मग तो पर्सन आम्हाला भेटला आणि सांगितलं खरं गोष्ट आहे. अँड हे सगळं झालंय. सो हे कोणासोबतच नको व्हायला. अँड भाई तुझं काही मी तर एवढंच म्हणणार आहे की अरुण भाऊ जे होते की हे राहायला पण आमच्या एरियामध्येच होते आणि भरपूर चांगले दिलदार व्यक्ती होते. कधी पण भेटले वगैरे तर असं खाली हात जाऊ देत नव्हते. काही ना काही घे, कोल्ड्रिंक घे, काही ना काही घे, मजाक हसी मजाक. आणि मेन म्हणजे टॅलेंटेड माणूस होता. डायरी झालं, सॉन्ग रायटिंग झालं, ऑलराऊंडर. त्याच्यानंतर रॅप झालं, कॉमेडी तर चालूच असते, शॉर्ट फिल्म्स असतात. या भरपूर क्षेत्रामध्ये त्यांनी खूप नाव कमावलं. मल्टी टॅलेंटेड माणूस होता. तर सगळ्यात पहिला मला पण असं वाटलं होतं कंटेंट क्रिएटर. मला पण असं वाटलं की मला त्या टाइमपासून मी आज माझा दिवस असा वाईट झाला तर काही की दिवसभर तेच बघते स्टोरीज. कोणी स्टोऱ्या ठेवल्या, भरपूर लोक रडतायत वगैरे. आमच्या ग्रुपमध्ये पण भरपूर या स्टोरीजच्या या गोष्टीबद्दल चर्चा झाली की बाई कसं काय गेला. मला पण विचारलं भरपूर लोक, मला भरपूर लोकांनी DM केले, इथून केले, पुण्यावरून केले. तर मला असं वाटतंय की ही खूप दुःखद बातमी झाली आपल्यासोबत. आणि सगळ्यात मेन गोष्ट ना, एक गोष्ट अशी आहे की जो माणूस आहे ना सध्या अवेलेबल त्याला टाइम द्या, आहे की नाही. कारण की कधीच कोणती गोष्ट सांगून येणार नाही की कोणासोबत काय होईल काय घडेल. त्याच्यामुळे सगळ्यासोबत हसून खेळून मिळून राहा आणि सगळ्यांना जेवढं होईल जेवढं प्रेम दाखवा. असं नाही भाई, भांडणं सगळ्यांची होतात, भांडणं सॉर्ट आउट करणं आलं पाहिजे माणूस, नाही का. कारण की बरेच लोक भांडणामुळे लांब चालले जातात आणि बोलणं सोडून देतात. पण ते बोलणं सोडल्यानंतर जर एखाद्यासोबत असं घडलं ना, खूप रिग्रेट राहतं मनात की यार आपण शेवटचं त्याला बोलून नाही गेलो, नाही. त्याच्यामुळे म्हणतो की जे काही तुमचे मित्र असतील ना त्यांना सगळ्यांना जपून ठेवा, एकत्र ठेवा आणि हे भांडणं वगैरे सॉल्व्ह करायची हिंमत ठेवा, नाही का. सोडू नका. ठीक आहे, मान्य आहे भांडणं होतात, पण किती दिवस, 2 दिवस 3 दिवस नंतर तर सॉर्ट करून घ्या ना. तर एवढीच माझ्या एक लास्टचा मेसेज असेल की तुमचे जितकं पण मित्र वगैरे कोणी असेल त्यांना जपून ठेवा आणि फॅमिलीला पण टाइम द्या. अँड सगळ्या गोष्टी सोबत घेऊन चाला. आणि वाईट वाटतं या गोष्टीसाठी, पण आता ठीक आहे, सगळ्या गोष्टी सफर करताय, सगळेजण सफर करताय या गोष्टीत, बट इट्स ओके. तर चला ब्लॉग एंड करूया तिथं आणि परत एकदा ब्लॉग पूर्ण श्रद्धांजली भाऊला भाऊ कशाने भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. Yeah.